शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आज आपल्या शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पंढरपूर विभागामध्ये आहे आणि एका प्रगतशील शेतकऱ्याच्या बागेमध्ये आहे. जे समोर व्यक्तिमत्व दिसतंय ते केळीचे व्यापारी आहेत आणि बागाला कन्सल्टन्सी पण तुम्ही करताय. तर आपल्याला दोन्ही बाजू समजून घ्यायच्यात. पहिल्यांदा आपण एक भाग करणार आहे. फक्त ज्यांनी आपल्याला एक प्लॉटला मार्गदर्शन केले आणि ते केळीचे व्यापारी आहेत त्यांचं सुरुवातीला आपल्याला व्हिडिओ करायचा आणि दुसरा पार्ट आपला असेल ते समोर शेतकरी बसलेले आहेत त्यांचा. असं दोन्ही भागात आपण या भागाचे इंटरव्ह्यू घेणार आहे. तर सर नमस्कार. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. नाव कळू द्या तुमचं. माझं नाव अमोल देशमुख. केळीसाठी जमीन निवड महत्वाची असते. बरोबर. तर हे प्लॉट लावायच्या वेळेस शेतकऱ्याला या जमीन निवड करताना काय मार्गदर्शन केलं का? आमचं असं नॅचरल बोलणं झालं होतं. जमीन काळी आहे, चिकणीची माती आहे, लवकर वापसा कंडिशन येत नाही ह्या जमिनीवर. शेतकऱ्याचं असं सुरुवातीपासून म्हणणं होतं. मग आम्ही त्यांना सुरुवातीपासूनच केळी ही बेडवर लावायला प्रवृत्ती केलं. डबल ड्रिप टाकणं असू द्या. त्याच्यानंतर मग तिथनं पुढे लागवडीपासून जी काही फर्टिगेशन शेड्यूल आहे, जमिनीचा वापसा कसा तयार राहील. आता इथं सगळं केळी क्षेत्र आहे. इथून काय मला वाटतं थोड्या अंतरावर नदी पण आहे. हे सगळे कर्लाची रान आहे. ती पिढ्याने पिढ्या ह्यात ऊसच केलेला आहे. पण त्यात आम्ही फर्स्ट टाइम ह्यांना केळी लावायला प्रवृत्त केलं. शेतकऱ्याचा मागच्या 1.5-2 वर्षाचा अनुभव बघता केळीचा आपल्याला केळी करायचीच नाही ह्याच्यावर येऊन ठेवलं होतं फक्त. मग आम्ही तिथनं पुढे त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त मी सांगतो म्हणून केळी लावा. तिथनं पुढचं जे काय होणार आहे ते आपण दोघं मिळून सगळा विस्तार आपण त्याचं करून घेऊया. इथून चालू झालं आमचं हे सगळं. हा, तर केळी लावायचं म्हणलं की पहिल्यांदा रोपं चांगली असावं लागतात आणि ती चांगल्या कंपनीचे असावं लागतात. तर तुम्ही ह्या ठिकाणी आता कुठल्या कंपनीची रोपं मागवली आणि त्या संदर्भात थोडक्यात जरा. रोडसे बायोटेक्नॉलॉजी म्हणून एक हैदराबादची लॅब आहे. त्या कंपनीची आपण यांना रोपं दिली होती. तिसऱ्या सायकलचं रोप येते कंपनीतलं. बरं बरं. म्हणजे सायकलची पद्धत चांगली टॉपमध्ये चांगली. कंपनी, त्याच्यामुळे रोप निरोगी आहे. मदर प्लांटच कंपनी निवडताना असं निवडते की तिथं तुम्हाला परत बघायला जागाच नाही राहणार काय. जगात आपण गेलो बरोबर. तर J9 एकच वरायटी आहे. बरोबर. फक्त बनवणारे कंपन्या वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या आहेत. पण आता सध्या टॉपमध्ये जैन आहे, परत मायक्रोसन आहे, त्यानंतर राजन शाईन आहे किंवा अनेक दुसरी सह्याद्री फार्म आहे. शेतकऱ्यांचा कल असा राहतोय की ह्याच कंपनीचं माल एकदम टॉपमध्ये येतोय. पण इथं तुम्ही एक किमी अशी केली. आम्ही आता मग केली बरं बघितलं, वरच्या फण्यात केळांची संख्या जवळजवळ 30 पर्यंत आहे आणि खाली केळांची संख्या जवळजवळ 18 ते 20 पर्यंत आहे. तर ही नवीन व्हरायटी घेऊन या शेतकऱ्याकडे तुम्ही आला आणि ही गणित तुम्हाला कसं जमलं? J9 व्हरायटी एकच आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठलीही कंपनी असं काही स्पेसिफिक कंपनीचं रोप लावल्यावरच केळी चांगली येते ही संकल्पना 100% चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ते आम्ही सिद्ध केले वारंवार. कारण कसं आहे, मार्केटमध्ये केळीची रोपं उपलब्ध होणं, ज्यावेळी शेतकऱ्याला खरंच गरज आहे त्यावेळेस रोप उपलब्ध असायला पाहिजे. तुम्ही जे आता नावं सांगितली ह्या सगळ्या कंपन्यांची रोपं चांगली येते, वाईट नाही ती. पण आपल्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस कधीच कुठली कंपनीचं रोप भेटत नाही. आम्ही त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचं पण हेच मत होतं की आपल्याला ही रोपं लावायची. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की शेवटी मेहनत ही आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि त्या अनुषंगानं मग आपण ह्यांना रोपं दिली होती. आणि मागच्या वर्षी ह्यांचा एकच प्लॉट नाही, कमीत कमी माझ्या हिशोबानं 4 ते 4.5 लाख रोपं आपण रोडची टिश्यू बायोटेक्नॉलॉजीची शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि सगळ्यांचे प्लॉट असे टॉपचे आहेत. ती रोप किती दिवसात उपलब्ध होते? बुकिंग कशा पद्धतीचं आहे किंवा किती रुपयाला तुम्ही विक्री करता? असं काय लय बुकिंग पिरियड महिन्याचा 2 महिन्याचा नाही आहे. पण फक्त एक 10 दिवस प्रिव्हेंटिव्ह आपण जर पेमेंट केलं शेतकऱ्यांनी तर 10 दिवसात शेतकऱ्याच्या बांधावर आपण रोप पोच करून देतोय त्याला. आणि जेमतेम 17-18 रुपयापर्यंत रोप पोच होते शेतकऱ्याच्या घरी. तर वेगवेगळ्या टप्प्यावर 3 टप्पे ह्याच्यात राहतात. 3 किंवा 4 टप्पे. पहिल्या 3 महिन्यात टप्पा वेगळा राहतो, दुसऱ्या 3 महिन्याचा वेगळा, तिसऱ्या 3 महिन्याचा वेगळा आणि चौथा टप्पा तो एक लास्टचा पिरियड असतो वेन झाल्यापासून. तर आपल्याला ह्या ठिकाणी ही जी घडाकडे बघितलं तर वादी, शायनिंग, लांबी, फणीची संख्या ह्या सगळ्या गोष्टी बघता. शेवटच्या 3 महिन्यात तुम्ही काय शेड्यूल दिलं थोडक्यात तुम्हाला सांगता येईल का? आता आम्ही सुरुवातच आपली अशी असते की आपण पहिल्या 3 महिन्यामध्येच 3 दिवस बेसल केळीचं कंप्लीट करून घेतो. 30 दिवस, 60 आणि 90, फार तर 100 दिवस. या 3 महिन्याच्या पहिल्या 90-100 दिवसामध्येच आपलं जो काय आपण ह्याला बेसल डोस टाकतो तो आपण पहिले 3ही डोस या 90-100 दिवसातच कंप्लीट करून घेतो. आणि तिथून पुढं बागेची परिस्थिती बघून, हवामान बघून मग फर्टिगेशनमधून आपण थोडंफार कट करून, ते पण NPK ना की बॅगांचा पूर्ण म्हणजे फर्टिलायझरमध्ये पूर्ण वॉटर सोल्युबल देऊन असं नाही. एकरी खर्च आतापर्यंत किती झाला या शेतकऱ्याला? माझ्या हिशोबानं 5,700 रोपांचा खर्च 6 ते 6.5 लाखापर्यंत समथिंग काहीतरी आहे. बरोबर आहे, 7 लाखापर्यंत आहे. शेतकऱ्याचा जो आता कळीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना काय प्रश्न पडले ते आज तुम्ही स्वतः व्यापाऱ्याने स्वतः कन्सल्ट केलेला, स्वतः तुम्ही या शेतकऱ्याला दर दिलाय. 21 रुपयाने केळीची बाग परवडते.
शेतकऱ्यांना लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत खर्चाचा जर आपण सारासार विचार केला आवाज तर माझ्या हिशोबानं पर किलोला 6 रुपयेपेक्षा जास्त कुठलाही शेतकरी खर्च करत नाही. मी पण शेतकरीच आहे. माझ्या पण घरी 5 एकर आता केळीची बाग आहे. तर त्या अनुषंगाने 21 रुपये किलोसाठी सफिशियंट रेट झाला. शेतकऱ्यासाठी उत्पन्न देणारी बाग आहे आणि खर्च पण तेवढा शेतकऱ्यांनी जेमतेम करायला पाहिजे तर केळी तुम्हाला परवडणार आहे. हा दर देत असताना शेतकऱ्याच्या तोंडावर हसवाय आपण त्यांचा स्पेशल इंटरव्ह्यू घेणार आहे. गंमत अशी आहे या ठिकाणी, असा सुवर्णयोग आलाय, केळीची कन्सल्टन्सी करून त्या शेतकऱ्याला रोपापासून मार्गदर्शन केलंय आणि आज डायरेक्ट त्यांचा माल स्वतः खरेदी केलाय. असं व्यापारी आपल्याला जवळजवळ हजारात एक व्यक्तिमत्व असं भेटेल. मी तर अजून असं पाहिलं नाही, हजारो प्लॉटवर गेलो, परंतु असं व्यक्तिमत्व मी अजून पाहिलेलं नाही. तर हा शेतकऱ्यांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळते आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचता. तर व्यापारी म्हणून जाता त्यावेळेस खरंच केळी खरेदी करताना घरामध्ये काय क्वालिटी असावं लागते, मोजमाप कसं करता तुम्ही? आता कंपनीचे प्रतिनिधी आपल्यापाशी इथे बसलेलेच आहेत. कंपनी प्लॉटवर गेल्यानंतर केळीची कॉस्मेटिक क्लिनिंग म्हणजे कॉस्मेटिक मालाची काय क्वालिटी आहे, वजन किती येऊ शकते, रिकव्हरी बघितली जाते आणि झाडाची पण हेल्थ बघितली जाते. म्हणजे झाडाची पानं किती तयार आहेत, किती ग्रीनरी आहे, म्हणजे किती त्याला फंगस इंजुरीज काय आहेत का, किंवा हेल्दी झाड किती चांगला आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच माल प्लॉट सिलेक्ट केला जातो. कारण जर इथं काय प्रॉब्लेम असला तुमच्या झाडामध्ये, जर झाडा टेक्निकली जर झाड तुमचं बरोबर नसेल, काही इश्यू असतील त्याच्यामध्ये, तर पुढे जाऊन ही माल मार्केटपर्यंत पोहोचणारच नाही. त्याच्यामुळे माल प्लॉट सिलेक्शन करताना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच जातील. आपला शेतकरी कसा आहे, बोळा बाबडा माणूस असतो, काबाड कष्ट करतो. व्यापारी आलं, माल रिजेक्ट झाला, एखाद्या कंपनीच्या मोजमापात बसला नाही, रिजेक्ट झाल्यानंतर शेतकरी नाराज होतो. तर ही जाणीवपूर्वक गोष्टी होते त्या का पुढं माल चालत नाही म्हणून रिजेक्ट होते त्या? आपण आजच्या गोष्टीचा जर विचार केला तर युद्धजन्य परिस्थितीमुळे मालाची म्हणजे एक्सपोर्टसाठी परिस्थिती फारच आता गंभीर आहे. त्याच्यामुळे प्लॉट सिलेक्शन करताना कुठलीच कंपनी किंवा कोणताही माणूस जाणीवपूर्वक काही कुठली गोष्टी करत नसतो. त्या गोष्टी त्याला सगळ्या टेक्निकल चेक करूनच माल एक्सपोर्टसाठी बघावं लागते. कारण पुढे जाऊन जे होणार नुकसान आहे ते कंपनीसाठी फार मोठं असते. इथं शेतकऱ्याला सांगून जर काही अडचणी असल्या तर ग्राउंडला क्लिअर केल्या तर पुढे जाऊन ना शेतकरी ना व्यापारी ना कंपनी कुणालाच अडचणी येणार नाही. मला वाटत नाही की कुठला अधिकारी किंवा कुठला वेंडर कुठली कंपनी जाणून बुजून कुठल्या शेतकऱ्याचा माल कॅन्सल करेल. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपला मोठा गैरसमज असतो, त्या मोजमापात आपला मालच नाही बसला आणि आपण जर समजा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल नाही आणला तर तो माल 100% रिजेक्ट होणार. त्यात त्यांनी सांगितलं सरांनी की पुढे युद्धजन्य परिस्थिती आहे, होर्मुझ जवळजवळ 1 वर्ष झालं बंद होतंय, चालू होतंय, तिथनंच आपल्या आखाती देशात आपला सगळा माल केळीचा जातोय. त्यात आपल्या सोलापूर ह्या टेंभुर्णी विभागातनं जवळजवळ आपला देशाच्या जवळजवळ 70% निर्यात ह्या भागातनं होती. बरोबर. तर ही जी आपलं टेंभुर्णी हब आहे, ह्यात मोठं जाळ एक निर्माण झालंय. अनेक व्यापारी ते तुमचं सर्कल झालंय की तुमच्याकडे काय व्यापाऱ्यांकडे वाहन आहे, ती ही मोठं आपण बाहेरच्या आपल्या राज्यात आणलेली तुमच्याकडे लेबर आहे. तर ह्या गोष्टी सांभाळताना ह्या युद्धजन्य परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? आता आत्ताची चालू परिस्थिती सगळ्यांसाठीच गंभीर आहे. म्हणजे एक शेतकरी म्हणून, एक व्यापारी म्हणून, एक कंपनी म्हणून, कारण ही काय तिघांपुरतं का मर्यादित नाही. म्हणजे फक्त शेतकऱ्याची किडी नाही लागली म्हणजे व्यापारी, शेतकरी आणि कंपनी यांचाच तोटा होतोय किंवा ह्यांच्यासाठीच ती ह्या अनुषंगाने कमीत कमी एका शेतकऱ्याच्या एका एकरावर 100 लोकांचा उदरनिर्वाह चालतो. म्हणजे व्यापाऱ्याचा असू दे, स्वतः व्यापाऱ्याबरोबर असणारी बंगाली लेबर असू दे, ट्रान्सपोर्टेशन झोन आला, बँकिंग क्षेत्र आलं, तुमचं शेतकऱ्याचं फ्रूट व्हेजिटेबल आहे, चहाची टपरीसुद्धा त्या अनुषंगानं चालते. जर तुम्ही मध्ये बघितलं असेल कोरोना काळामध्ये, ज्यावेळेस कोरोना काळामध्ये बंगाली पूर्ण टेंभुर्णीची घरी गेली होती, तर त्यावेळेस चहाच्या टपऱ्यासुद्धा लोकांच्या बंद पडल्या होत्या. आता तर ते जारचं पाणीवाली सुद्धा उदरनिर्वाह त्यांचा त्याच्यावर चालतो. म्हणजे ह्या सर्कलमध्ये फक्त शेतकरी आणि व्यापारी एवढा विचार न करता अदर बाकीच्या सुद्धा भरपूर जणांचा ह्या केळी क्षेत्राशी किंवा व्यापाराशी निगडीत संबंध आहे. शेतकऱ्यांनी आता ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे लागवडी करायचं प्रमाण थोडं कमी केलं असं एकंदरीत चित्र आहे आपल्या भागात. बरीच लागवड कमी झाली, तुमच्या सर्व्हिस द्यायला असेल ह्या गोष्टी. शेतकऱ्यांना तुम्हाला काय आव्हान ह्या परिस्थितीत काय करावं वाटतं? शेतकऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की कुठल्याच परिस्थितीत असं डगमगून न जाता, कारण आपलं कसं होतं, शेतकरी आता केळीचं थोडं दर कमी पडल्यात म्हणलं की ऊस लावतोय, ऊसातनं नाही काय मार्गी लागेल की पेरू, द्राक्षी, असं न करता सातत्य राहायला पाहिजे. कारण सातत्य ठेवलं तर तुम्हाला ह्या वर्षी समजा आता बाबा काय जणांचा पाठीमागच्या वर्षीचा अनुभव असा होता की ज्यांचे सुरूचे प्लॉट कमी रेटमध्ये गेले आणि त्यांचा खोडवा प्लॉट परत 20-22 रुपयानं गेला. म्हणजे सातत्य पाहिजे. केळी ही लागवड व्हायलाच पाहिजे. पीक पालट म्हणून तरी केळी लावायला पाहिजे शेतात. आणि
ऊस आणि बाकी इतर पिकांचा खर्च बघता केळी ही 100% शेतकऱ्यांना परवडणारं क्षेत्र आहे. सर्वात शेवटी तुम्ही व्यापारी असल्यामुळं तुम्हाला चालूला ज्या घडामोडीवर एक प्रश्न विचारतो. थोडासा विषय आतला विषय असा समजा तुम्ही, शेतकरी इतका नाराज आहे सध्या ह्या चालूच्या दरावर. बाग जर रिजेक्ट झाली, एक्सपोर्ट दर्जाची नाही आली, तर त्याला अनेक कारण आहेत. बागा एक्सपोर्ट का होत नाही त्याला अनेक कारण आहेत माझ्या सर्वेनुसार. उन्हाळ्यात टेम्परेचर ज्यादा राहिलं, त्याच्यानंतर आपल्याला अजून एक 3 महिने झाला पावसाळा चालू होऊन पाऊस पर्जन्यमान कमी आहे. तर ही नॅचरल जी पर्जन्यमान व्हायला पाहिजे होतं, त्यातनं बी केळी बागाला परत अनेक टेम्परेचर अजून जमिनीत हाय राहिलेला आहे, त्याच्यामुळे ते बी वाढीवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचं प्लॉट आता रिजेक्ट व्हायला लागले ते, आणि रिजेक्ट झालेल्या प्लॉटचं ज्यावेळेस आपण बॉक्सला कॅरेटला माल देतोय, त्यावेळेस कॅरेटचं पण भाव थोडं खाली येतं. ह्या सगळ्या परिस्थितीवर शेतकऱ्याला मात करणं कठीण झालंय. तर ह्याच्यावर शेतकऱ्यांनी खचून न जाता तुम्ही आता एक सल्ला दिला की बाबा शेतकऱ्यांनो तुम्ही खचून जाऊ नका. तर शेतकरी नक्की कुठं कमी पडतो ह्या परिस्थितीत? शेतकरी कमी पडतोय असं नाही, फक्त शेतकऱ्यांनी काही टेक्निकल गोष्टी आहेत ते थोड्या समजून घ्यायला पाहिजेत, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. म्हणजे कसं की शेतीमध्ये खत देताना, फर्टिगेशन करताना, वॉटर सोल्युबल असू द्या किंवा स्प्रे घेताना अनेक लोकांचं मत ऐकून किंवा शेजाऱ्याचं काहीतरी बघून किंवा दुकानात एखाद्या लयच गिरायक येते त्याने इंस्टावर जाहिरात टाकली आहे की लयच भारी औषध आहे असं म्हणल्यानं तुम्ही ते लगेच जाऊन आणून खर्च करून शेतात वापरणं योग्य नाही. तुमच्या शेतीची ॲक्च्युअली काय परिस्थिती आहे, जमिनीची कंडिशन बघा, झाडाची हेल्थ बघा, त्याला गरज काय आहे, हे जर बघून तुम्ही शेती केली तर मला वाटत नाही कुठल्याही परिस्थितीत तुमची बाग रिजेक्शनला जायला पाहिजे. कारण जे आता तुम्ही म्हणताय का नाही, ऊन आहे, पावसाळा आहे, वारा आहे, हे सगळ्या गोष्टी ॲक्च्युअली त्या झाडाला सण करायची निसर्गाने शक्ती दिलेली आहे. आपलं फक्त त्याच्यामध्ये आपण डिस्टर्बन्स काय करतो की यावेळी त्याला कुठलंही खत आपण सोडत राहतो. मग तीच मला त्याच गोष्टीवर परत यायचं फिरून. शेतकऱ्यांचा खर्च 2 ते 2.5 लाखापर्यंत गेलाय अनेक शेतकऱ्यांचा. तुम्ही इथं खर्च 1.5 लाखाच्या आत ठेवलाय मर्यादित. 1 लाखाच्या आसपास तुम्ही खर्च ठेवून ही बाग डेव्हलप केली. ही बाग डेव्हलप करत असताना जमीन पण त्या मापात नाही. या ठिकाणी बोंदा साईज चांगली मिळाली, आपल्याला फणीची संख्या पण तुम्ही इथं चांगली मिळवली ह्या बागेमध्ये. तर शेवटी ही नवीन व्हरायटी आहे, नवीन कंपनीने तयार केलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही ह्या व्हरायटीची रोपं किती दिली शेतकऱ्यांना? पाठीमागच्या हंगामात आपण 4.5 लाखापर्यंत दिली होती आणि आता चालूला पाऊस काळाचा एवढा बघता आपण 1-1.5-2 लाख रुपये आता पण शेतकऱ्यांना वितरण केलेलं आहे. म्हणजे 6 ते 7 लाख तुम्ही ह्या रोपांची विक्री केली. दिलेली. मग आता ह्या नवीन व्हरायटीला जर विश्वास द्यायचा म्हणलं तर तुम्ही स्वतः कन्सल्टेशन करून ही बाग आज बॉक्स पॅकिंगला चालली आणि 13.5 किलोला बॉक्स आता आपला चालू आहे. तर वेटला घड आता आपला बाहेर किती चालतोय? सरासरी 30-32 पर्यंत गड भरेल, कमीत कमी 30 तरी भरेलच. 30 ते 32 पर्यंत आपला सरासरीला आपण त्या कॅमेऱ्यामध्ये दाखवणार आहे. 30 ते 32 सरासरी घडायची चालली. तर सगळ्यात शेवटी जाऊन तुम्हाला एक सर्वात शेवटी एक असा प्रश्न विचारतो की व्यापार क्षेत्रामध्ये आणि शेतकरी आणि माल पिकवणं हे क्षेत्र, ही दोन्ही क्रॉस क्षेत्र आहे. तर शेतकरी ज्यावेळेस माल आपला विक्रीला घेऊन व्यापारात बाजारात उतरतो, केळी असू द्या किंवा अदर कुठली फळबाग असू द्या किंवा अजून दुसरा कुठला शेतमाल असू द्या, नेहमी शेतकऱ्याला असं पायाखाली 3 नंबरचं स्थान ह्या क्षेत्रात आहे व्यापार लाईनमध्ये विकताना. तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यासाठी नक्की स्वतःमध्ये काय बदल करून घेतला पाहिजे? आधीच मी तुम्हाला सांगितलं की कुठलीच कंपनी किंवा कुठलाही व्यापारी जाणून बुजून कुठल्याही गोष्टी करत नाही. कारण काय तुम्हाला सांगतो, म्हणजे असं होणार नाही की मी शेतकऱ्यांची बाजू सोडून व्यापाऱ्यांची बाजू घेतो, असा गैरसमज होऊ नये. पण असं माझं काय मत आहे माहिती आहे, शेवटी काय बघा तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी सर्कलमध्ये चालणार आहेत. शेतकरी नंतर व्यापारी नंतर कंपनी नंतर परत रिफंड करून शेतकऱ्यापर्यंत येणार आहे सगळ्या गोष्टी. जर तुम्ही एकच भाग बघत बसला तर ह्या गोष्टी सक्सेस होणार नाहीत. त्या ना की शेतकरी स्वतःपुरतं बघावं किंवा व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यापुरतं स्वतःपुरतं बघावं किंवा कंपनीनं स्वतःपुरता विचार करावा. तर आता ह्या झोनमध्ये माझं असं काय मत आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांनी सुद्धा बागा पिकवताना, त्याला खतं देताना, फर्टिगेशन करताना हा आपला माल पुढे 40 दिवस 50 दिवस टिकला पाहिजे. ह्या अनुषंगानं प्रयत्न म्हणजे त्या क्वालिटीचा माल पिकवला पाहिजे. ना की असं की व्यापाऱ्याला दोष देत बसायचं की बाबा त्यानं माझा माल घेतला नाही, रिजेक्टच केला, किंवा कुठलाही व्यापारी असू दे. आता बऱ्याच कंपन्यांनी जोर जमीन घेऊन शेती करायला लागले, 80-200 एकर 80 एकर 100 एकर किल्ले लावायला लागले. याचा अर्थ असा नाही की कंपनीला पण वाटते की बाबा शेतकऱ्याची शेती करणं इतकं सोपं आहे की आपण कधी उठून लावू शकतो. असा पण कोणी गैरसमज करून घेऊ नये. दोघा ठिकाणी जे त्याच्या परीने एकदम
करेक्ट लोकेशनला आहे ती दोघं पण, व्यापारी व्यापाऱ्याच्या ठिकाणी, शेतकरी शेतकऱ्याच्या ठिकाणी. कारण जर समजा तुम्ही म्हणताय तसं एखाद्या शेतकऱ्याचा माल रिजेक्शनचा व्यापारीने भरला बॉक्समध्ये आणि पुढे पाठवला, तर पुढे जाऊन त्याचं होणारं नुकसान त्या घेतलेल्या शेतकऱ्याच्या मालाच्या 5 पट ते 10 पटीनं असतं. त्यामुळं ही जी तुम्ही म्हणताय का नाही शेतकरी आणि व्यापारी ह्यांच्यामध्ये ही क्रॉस जी चालली किंवा विरोधाभास आहे, ही 100% चुकीच आहे. कारण इथं काय होते माहिती आहे का, एकमेकाला समजून घ्यायची भूमिका पाहिजे फक्त, असं माझं म्हणणं आहे. की बाबा तुम्ही एक शेतकरी म्हणून व्यापाऱ्यांना सुद्धा विचार करायला पाहिजे, ह्या माणसानं आज एवढं 10-11 महिने ह्या शेतात राबून एवढं कष्ट करून उभा केले, तर ह्याच्या मालाचा आपण योग्य भाव केला पाहिजे. दुसरी गोष्ट, व्यापार मार्केटमध्ये किंवा शेतकरी मार्केटमध्ये काम करताना कंपन्यांचे प्रतिनिधी बागांमध्ये आज व्हिजिट करतात. मी आता 3 वर्षापासून भरपूर मार्केटमध्ये आता ह्या गोष्टी व्हायला लागल्या की अमुक अमक्या कंपनीचा अमुक अमका औषध सोडले की त्यानं भरपूर चांगला रिझल्ट येतोय. पण त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, जे लागवडीपासून म्हणजे एकमेव शेतकरी असा माणूस असतो की त्याला माहिती आहे का आपण लागवडीपासून ह्याला काय दिलंय, आपल्या मातीची पोत काय आहे आणि आपण त्या अनुषंगानं रोपाला दिलंय काय, ह्या जर गोष्टी त्यानं कॅल्क्युलेशन करून जर व्यवस्थित ठेवल्या ना, तर तुम्हाला ना कुठल्या प्रतिनिधीची गरज आहे, ना कुठला व्यापारी तुमच्या बागेत नेऊन मागायला जाणार आहे. आता ही मी म्हणून सांगत नाही, अजून तुम्ही शेतकऱ्याला स्वतःला विचारा की आता ही रोपं मी दिली, ती कन्सर्न मी केलाय, माल मीच घेणार आहे, ही मला बी माहिती आहे. शेतकरी पण माझ्याशिवाय माल कोणाला देणार नाही, ही त्यांना पण माहिती आहे. पण आमच्या दोघांचा परस्पर कमीत कमी 25-30 व्यापारी बागेत नेऊन फिरून माल मागून गेले शेतकऱ्याला. का गेले ती, तर बागाची क्वालिटी बघा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्लॉट तयार करत असताना NPKचा रेशो ठेवणं फार गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही नत्र किती देताय, पुरत किती देताय, पालाश किती देताय. जर आवाशावा तुम्ही आणला, पहिला डोस 40 फुटी टाकला, दुसरा 20 फुटी, असं नाही. तुम्ही सोनवणे साहेबाला एकदा विचारून घ्या, आपलं ड्रिप फर्टिगेशन असू द्या, बेसल डोसचं कॅल्क्युलेशन असू द्या, 100% सगळा रेशो घेतला जातो NPKचा आणि त्या अनुषंगानेच आपण फर्टिगेशन देतो. उलट मला शेतकऱ्याचा वारंवार फोन असते, तर साहेब तुम्ही प्लॉटवर आला नाही, माझं खतं संपली, ती सोडायची, अजून काय देता येईल तुम्ही मला सांगा, ती मी करतो. की तुम्ही माझ्यानंतर तुम्ही शेतकऱ्याच्या मालकामध्ये त्यांना विचारा एकदा. मी त्यांना किती वेळा आकडते घेतो, कायम आपल्याला गरज नाही. ह्याने मला मागे किळी जी चालू झाली त्यावेळेस सांगितलं आपल्याला ह्याला 60-20 द्यायचं आहे, 42-47 द्यायचं आहे. मी म्हणलं त्याची काही गरज नाही, तुम्ही अजून पण विचारा ह्यांना. आत्ता लास्ट स्टेजला ह्या कटिंग नंतर आपण त्यांना 60-20 असू द्या किंवा 52-34 असू द्या, ही आत्ता आपण ह्यांना ग्रेड आत्ता दिलेत शेवटी एकदम. हा, तर बघा शेतकरी मित्रांनो, साधा आणि सरळ व्यक्तिमत्व आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळाली आणि शेतकऱ्यांचं हित जपत जपत त्यांनी हा कन्सल्टन्सीचा कार्यक्रम किंवा शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करायचं त्यांनी निर्णय घेतला आणि त्यातून त्यांचा व्यवसाय पुढे चाललाय. त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं 2018 पासून हा व्यवसाय करतोय मी सगळ्या गोष्टी, त्यातनं पुढंच व्यक्तिमत्व चाललेलं आहे. तर त्यातनं पुढं जात असताना त्यांनी आज अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपलं जे स्वतःचं मत आहे ते अतिशय थोडक्या शब्दात आणि पटवून आपल्याला दिलेला आहे की हा जो व्यापारी आणि शेतकऱ्यामधला जो विरोधाभास आहे, तर याला बळी न पडता केळी लागवडी आपण केल्या पाहिजे त्या. आणि सर्वात शेवटी जाऊन त्यांना आपण शेवटचा एक प्रश्न विचारणार आहे की आजचा जो दर तुम्ही या शेतकऱ्याला दिला 21 रुपये, तर ह्या 21 रुपये दराप्रमाणे केळी जर शेतकऱ्याला गेली तर शेतकऱ्याला अजून 30 रुपयानं दर मिळावा असं वाटतंय. परंतु तुम्ही मागा बोलता बोलता सांगितलं की कमीत कमी युद्धजन्य परिस्थिती आहे, तर शेतकऱ्याला 6 रुपयानं जर केळी केली तर त्याचा खर्च निघून जाऊन थोडंफार काहीतरी पैसे राहील किंवा नाही राहील, खर्च फक्त नाही. हा खर्च निघल. तर आजच्या परिस्थितीत केळी जी लागण केली ती किती रुपयाने जायला पाहिजे? मी म्हणलं की तुम्हाला, शेतकऱ्यांनी आतापर्यंत म्हणजे माझा आतापर्यंत असा अनुभव आहे की कुठल्याच शेतकऱ्यानं केळी उत्पादन खर्च 6 रुपयापेक्षा पर किलोला केलाच नाही, होऊ शकत नाही तेवढा खर्च. जर करत असतील तर मग 100% काहीतरी चुकते. कारण बघा तुम्ही, आपण एकरी 1250 रुपये पकडतो, सरासरी लागवड असते 1250 7-5 वर लागवड. 1250 रुपयांमध्ये आपण केळीचं एकरी 25 ते 30 टन उत्पन्न घरी धरतो. तुम्हाला पण माहिती आहे आता तुमच्याकडे पण केळी. जर समजा आपण 30 टन एका एकरात केळी पकडत असू आणि जर आपण 6 रुपये खर्च प्रति किलोला करत असू, तर तुमचा खर्च किती होतो? 1,80,000 रुपये. आणि मग जर 1,80,000 खर्च करून जरी तुमची केळी प्रॉपर येत नसली किंवा समजा तुम्ही 1,80,000 खर्च करून जर तुमची केळी चांगली आली, तर तुमचा खर्च किती होतो किलोला? पर किलो 6 रुपयेच होतोय. तेवढा पण होत नाही, म्हणजे माझा अनुभव, आता माझ्याकडे पण केळी आहे, पण आपण पकडलं 6 रुपये पर किलोला खर्च आहे आणि जर ती केळी मार्केटमध्ये 10 रुपये किलोने विकली, अगदीच पाक वाईट परिस्थितीमध्ये, तरी सुद्धा शेतकऱ्याचा झालेला खर्च आणि मिळणारं उत्पन्न ह्याच्यामध्ये 3 ते 4 रुपयाचा फरक आहे. म्हणजे असं नाही की आतापर्यंत एखाद्या शेतकऱ्याने केळी लावली आहे आणि ती पूर्ण 100% लॉसमध्ये शेतकरी गेलाय. म्हणजे कोरोना काळ सोडून आता त्याच्यानंतरचा भाग सांगतो मी तुम्हाला. म्हणजे कोरोनामध्ये झालंय तसं की शेतकऱ्याने केळी डायरेक्ट रोटरली, त्याच्यामधून त्याला 1 रुपयाचंही उत्पन्न आलेलं नाही.
पण ती परिस्थिती होती, जगावर संकट होतं. पण त्याच्यानंतर जी मार्केटमध्ये आता व्यापार जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून असा एकही शेतकरी मला सापडणार नाही आपल्याला की त्याचा झालेला खर्च निघाला नाही. मग आता ही व्यापारला टिकवायची म्हणलं तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या टेंभुर्णी परिसरातली? शेतकऱ्यांनी लागवड थांबवता कामा नये, म्हणजे व्यापाराला टिकवायसाठी म्हणून नाही, पण शेतकऱ्यांना जर आर्थिक स्थैर्य स्थापन करायचं असलं शेतामध्ये आपल्या पीक पालन, ह्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. म्हणजे फक्त व्यापाराला टिकवायचे म्हणून किंवा शेतकऱ्याला पैसे मिळवायचे तर म्हणून पण नाही. तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात घ्या की आपल्याला इथे पीक पालन म्हणून जर शेतकरी केळी लावत असेल ऊसासाठी, तर तुम्हाला 100% त्याचा बेवड एवढा चांगला होतो की एकरी 100 टनापर्यंत उत्तर घेतले शेतकरी आपल्यापेक्षा येते. ज्यांनी केळीच्या शेतात परत ऊस लावला किंवा पपई लावली आहे, तर एक पीक पालन म्हणून आणि उत्पन्नासाठी पण म्हणून केळी पीक चांगलं आहे. हा, तर शेतकरी मित्रांनो, माझा मोबाईल नंबर तुम्हाला माहिती आहे, 9970558186. तुम्हाला जर रोपं पाहिजे असतील ह्यांच्या, जे आता रोपं यांनी ह्या प्लॉटवर पुरवले, ती प्लॉट एकदम उत्तम आला आहे, तर आपण ह्यांचा नंबर खाली वर्णनमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला जर आवश्यकता असली, खरंच रोपं पाहिजे असली, तर तुम्हाला संपर्क केला पाहिजे. विनाकारण उगा त्यांना फोन करून मोकाट चौकशी करत बसू नका. आणि परत एकदा तुम्ही तुमच्या रोपाची व्हरायटी आणि रोपं उपलब्ध कुठल्या कुठल्या एरियात करतात ते तेवढं सांगा. आता आपल्याकडे 4 कंपनीची रोपं आहे. हां. तिरुपती बायोटेक म्हणून आहे, तिरुपती फ्रेश ॲग्रो मध्य प्रदेशची लॅब आहे, मायक्रोसॉन आहे हैदराबादची लॅब आहे, रोडसे बायोटेक्नॉलॉजी पण हैदराबादची लॅब आहे, आणि राम बायोटेक म्हणून एक जळगावची लॅब आहे. या 4ही कंपनीचे रोपं आपल्याकडे वर्षभर उपलब्ध असतील. कारण आपण, आणि दुसरी गोष्ट, आपण हार्वेस्टिंग करताना पण फक्त सोलापूर आणि टेंभुर्णी पुरतं करत नाही. आपण गुजरातमध्ये हार्वेस्टिंग करतो केळी, तिथे पण शेतकऱ्यांना रोपं प्रोव्हाइड करतो. आता माझं 2-3 प्लॉट शेतकऱ्यांच्या समस्या पद्धतीचं गुजरातमध्ये पण आहेत. त्याचा पण मी तुम्हाला 1-2-4 दिवसात आता मग जाणार आहे तिकडे, गेले तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. जळगाव असू द्या, खानदेश असू द्या, तुमचं सावदा चोपडा, नांदेड भाग असू द्या, आंध्र प्रदेश असू द्या, या सगळ्या लोकेशनवर आपण केळी शेतकऱ्यांकडून खरेदी करतो आणि तिकडे रोपं पण पुरवठा करत असतो. माझी कर्कमध्ये ऑफिस आहे, कर्कमध्येच माझ्या घरी माझी नर्सरी पण आहे, जिथं तुम्हाला वर्षभर रोपं उपलब्ध असतील. म्हणजे फक्त 100 म्हणजे 1000-10,000 रोपं नाही, तर एखाद्या शेतकऱ्याला लागणारी 100-50 रोपं, आणि आम्ही शेतकऱ्यांकडनं कुठलंही 1 रुपया अतिरिक्त खर्च घेत नाही. म्हणजे समजा शेतकऱ्याला 10 रोपं पाहिजे ती, आणि 1000 रोपांचा रेट 17 आहे आणि 10 रोपांसाठी आम्ही 20 रुपये मागतोय, असं पण कधी होत नाही. आता ह्या करकम परिसरातनं तुम्ही माल खरेदी कुठल्या कुठल्या गावातनं करू शकताय? कर्कममध्ये म्हणण्यापेक्षा तुम्ही सोलापूरमध्ये कुठेही मला, सोलापूर असू द्या, पलीकडे तुमचा पुणे जिल्हा असू द्या, इकडे अहिल्यानगर असू दे, लातूर असू दे, नांदेड असू दे, टोटल ऑल कुठल्याही लोकेशनला तुम्ही मला सांगा, मी तिथं माल खरेदी करू शकतो. शेतकऱ्याला रोख पेमेंट पाहिजे असं वाटतं, परंतु या पेमेंटचं थोडक्यात जरा बोला बरं तुम्ही, काय विषय असतो ते. मला सुद्धा वाटतं की शेतकऱ्यांचं पेमेंट मी गाडी भरली की लगेच द्यायला पाहिजे, म्हणजे माझी सुद्धा तशी फार मोठी इच्छा आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का? पेमेंट सायकल करत असताना ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज पॉसिबल नाहीत त्या. कारण केळी क्षेत्र असू द्या, अदर कुठलेही असू द्या, इथं करंट पेमेंटची कुठलीच सोय नाही. म्हणजे आपण कंपनीला माल प्रोव्हाइड करतो, कंपनी पुढे एक्सपोर्ट करते, तिथून त्यांना पेमेंट येणं आणि आपण शेतकऱ्यांना पेमेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी रोज शक्य नाही त्या. कारण बघा, कंपनीची काही एक गाडी नाही, किंवा मी एक वेंडर म्हणून माझ्याकडे एकच गाडी चालते, किंवा 2 लाख रोजचं बिलिंग आहे, असा विषय नाही. हे आकडे फार मोठे असतात, आणि हे सगळे रोजच्या रोज पेमेंट करून शेतकऱ्यांना माल पेमेंट करणं कुठल्याच अँगलनं पॉसिबल नाही. विश्वासानं माल खरेदी करावा लागतोय, पण गाडी खरेदी करता त्यावेळेस तुम्ही प्लॉटमधनं गाडी घेऊन जाता त्यावेळेस शेतकऱ्याला काहीतरी पोचपावती म्हणून काहीतरी दिली पाहिजे, एक विश्वास शेतकऱ्याला येईल. आता शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांचा तुम्ही म्हणता ते प्रश्न बरोबर आहे. काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, साहेब आता तुम्हाला माल दिलाय पण आपण ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी गॅरंटी नोट द्या. तर एकतर आपण त्यांना आपलं बिल देतो, जे आमचं स्वतःचं, म्हणजे प्रत्येक वेंडरकडेच असते त्याचं, पण आपलं छापील बिल आहे, त्याच्यामध्ये आपलं नाव, गाव, पत्ता, तुमचा GST नंबर असू द्या, आणि त्याच्या अगेन्स्ट परत आपण शेतकऱ्यांना एक चेक पण देतो. हे समजा एखादा शेतकरी म्हणला बाबा आम्हाला गॅरंटीसाठी काहीतरी द्यायचं लागेल, तर मी नाही, बरेच व्यापारी माझ्यासारखे जे आहेत ते शेतकऱ्यांना चेक देतात की बाबा 20 दिवस 25 दिवस पेमेंट झाल्यानंतर परत चेक रिटर्न दे. हा, तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपली केळी विकायची असेल, विक्री चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट करायची असेल, तर जरूर देशमुख सरांना तुम्ही कॉल करा. नाही, सरांचा नंबर नाही व्हिडिओमध्ये, तर मला जरूर कॉल करा. तुमचा माल एक्सपोर्ट करण्यासाठी जर त्या ठिकाणी पात्र असेल तर नक्कीच तुम्हाला विश्वासानं पेमेंट दिलं जाईल. आणि अतिशय विस्तृत अशी माहिती आपल्या शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलला तुम्ही दिली. तर सगळ्यात शेवटी जाऊन मला दीपक सरांनी फोन केला काल की आमचं देशमुख सर आहेत आणि असा असा पंढरपूरला प्लॉट आहे. तर दीपक सरांचं आणि तुमची मैत्री कशी आहे थोडक्यात? आता दीपक सरांचा माझा संबंध तसं 5-6 वर्षापासून आहे. म्हणजे आता आम्ही दोघं एकाच क्षेत्रात काम करतो. दीपक साहेबांचं दुकान आणि माझं ऑफिस शेजारीचं, आणि त्याच्या पलीकडे एकाच गावाचे असल्यासारखं आम्ही, आता ते सांगलीला राहतात, आम्ही करकमला राहतोय. त्याच्या अगोदर पण रोजचं येणं जाणं असल्यामुळे ओळख आहे चांगली.
पण दीपक साहेब पण प्लॉट कन्सल्ट करतायत, रोपं आपण आम्ही सोबत बुकिंग करतो, सोबत वितरण करतो. आणि दीपक साहेबांकडचे पण जे काही प्लॉट असतील एक्सपोर्टसाठी तयार केलेले त्यांनी, तर ते आम्ही हार्वेस्टिंग करतोय. हां, तर बघा, अशी व्यक्तिमत्व लाखात एक असतात. करकमचे दीपक कदम सर आहेत आणि देशमुख सर आहेत. या दोघांचा शेतकऱ्यांना चांगला उपयुक्त असा फायदा करून जर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी मला संपर्क करा आणि त्या माध्यमातून तुमचा सगळा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला जाईल. प्लॉटवरती येतील, तुम्हाला रोपं पाहिजे असले रोपं देतील आणि तुमचा प्लॉट जर एक्सपोर्ट करायचा असेल, बॉक्सला पाठवायचा असेल तर त्याच संदर्भात मी तुम्हाला सहकार्य होईल. आता आपण अतिशय तुम्ही विस्तृत अशी आपल्या यूट्यूब चॅनलला माहिती दिली. आता आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.